आमच्या वाटर समाजात मिळाला तर घरकुल. म्हणजे बाकीच्या समाजातील लोकांना घरकुल मिळाले. फक्त वाटर काय देतो म्हणले काय दुसरीकडे तर गावातच चाललं. आमच्याकडे नाही झालेच नाही. सगळ्याच समाजाला घरकुल मिळाले का आमच्या वाट्याला घरकुल मिळाले नाही. गेल्या वर्षी साऱ्या घरांनी पाणी होतं ना आणि ते फोटो पण काढलेले आहेत पाण्यातले. तर आता पाऊस आला तर घरात पाणी काय की ते वरण समजच पाणी इकडे येतंय ना गावांचं समजा मग पाण्यातच असतेच घर. पावसाळ्यात आम्हाला झोपायला जागाच नसते. नमस्ते काका. नमस्ते. काय झालंय नेमकं, कशामुळे पडलंय? पावसामुळे पडलेले. पाऊस आल्यामुळे पडलं का? म्हणजे पूर्ण घराची भिंतच ढासळली. पूर्ण ढासळली. बरं, हे काय माती आणि कशामध्ये बांधलेलं घर होतं? मातीमध्ये मातीने दगडांमध्ये. मग आता ही भिंत तर पडली, मग आता तुमचं इथं ऊन वारा पाऊस सध्या राहायची तर कुटुंब राहते कुठं सध्या? बाहेर उघड्यावरती. साधारणतः किती वर्षाचं जुनं घर असेल? 30 वर्ष जुनं घर असेल. त्यावेळेस दगडा मातीत बांधलेलं होतं. आता हे त्या दिवशी वादळ झालं, पाऊस पडला आणि भिंत पडली. काही घटना दुर्दैवी काय झाली का? काय नाही. भिंत पडली त्यावेळेस कुठं झोपले होते? बाहेरच होतो गरमीमुळे. सुदैवाने ते काही दुर्दैवी हानी झाली नाही बाहेर झोपल्यामुळे. नमस्कार, काय नाव आपलं? लष्कर, सूर्यभान लष्कर. किती वर्षापासून राहता इथे? 30 वर्ष झाली. 30 वर्ष झाली. हे घर तुमचं आहे का? हा. किती वर्ष झालं तुम्हाला आपण घरकुल? नाही, काय नाही भेटलं. का बरं काय मिळालं? काय मिळालं? कामच नाव दिली असं केलं पण काही आलीच नाही. त्याचं गावातल्या पोरांपासून. मग काय म्हणले ते? काय देतो म्हणले काय दुसरीकडे तर गावातच चाललं. आमच्याकडे नाही झालेच नाही. तुम्ही काय पाठपुरावा वगैरे केला का नाही? दुसरं काही नाही केलं. परत चौकशी वगैरे केली? चौकशी केली पण म्हणतात येईलच म्हणतात. मग ते तुम्हाला काय कळलं का? त्याचं काय सांगितलं नाही. म्हणतात येईनच बरं. पण आता ते येईल म्हटलं तुम्हाला घरकुलाची जास्त गरज आहे. ते एवढं काय घरकुलच घर तयारच आहे. काल पावसात संधी भेटलो. काम काय करता? काम आता दगड पडत होतं पहिले पण आता काय नाही. काम सुटले. आता काय गुणसुनच आहे. दगड फोडायचे आता दगड फोडून बंद झालं. आता होतच नाही काय. मग आता तुम्ही कमवून घर बांधू शकत नाही. त्याने कमी नाही. काल धंदाच बंद झाला आमचा. कमवून कुठं कमिणार आणि काय करा. आता खायचीच पंचायत आमची. तुम्हाला एखादं घरकुल जर मिळालं तेवढंच आधार. हे आहेत सूर्यभान लष्कर. यांच्या कुटुंबाची परिस्थिती जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की किती बिकट परिस्थितीमध्ये हे लोक आजही या ठिकाणी राहत आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवसाय उद्योग त्यांच्याकडे आज उपलब्ध नाही आहे. संपूर्ण पारंपरिक व्यवसाय त्यांचा बंद झालेला आहे. ही कुटुंबाची परिस्थिती. आज अशा परिस्थितीमध्ये त्यांना स्वतःच्या हक्काच्या घराची किती आवश्यकता आहे हे आपण पाहू शकतो. अशा ऊन वाऱ्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी त्यांना या घराची खूप गरज आहे. 35 ते 40 वर्ष झाले या गावामध्ये राहून सुद्धा आज या कुटुंबाची घराची परिस्थिती आपण पाहू शकतो. छतांना पूर्णपणे छिद्र पडलेले आहेत. दगड फोडून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा हा समाज भटका समाज असल्यामुळे आज या गावातून त्या गावात भटकत राहतो. आमच्या वाटर समाजात मिळाला तर घरकुल. म्हणजे बाकीच्या समाजातील लोकांना घरकुल मिळाले. फक्त वाटर. अशी किती घर आहेत वॉटर समाजाचे? काय झालं? भिंत कसं काय पडली? पावसाने पडली. काय कोणाला लागलं वगैरे? बाहेर पडलं म्हणून नाही झालं. नाही तर आतून पडलं असतं, लागलं नसतं. लागलं असतं.
किती वर्ष जुनी घर आहे ते? या घराचं लग्न झाल्यापासून मग तरी तुमचं लग्नाला 25-1 वर्ष झाली. जुने घर आहे. दगड मातीचे आहेत का? आता हे जर मध्ये पण अशीच परिस्थिती आहे का? हा आतमध्ये पण असं असेच पळ घर आहे. सगळे जुने घर आहे. ती अवस्था आज आपण पाहू शकतो की आज स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष जरी झाले असते तरी या लोकांना, या समाजाला आजही आपल्या हक्काचे घरं नाही आहेत आणि जे आहेत त्यांची अवस्था अशा प्रकारची झालेली आहे. त्यामुळं अशा घरांमध्ये राहणं म्हणजे किती जोखमीचं आहे हे आपण पाहू शकतो. नाईलाज असतो अशा धोकेदायक घरांना सोडून या समाजाला आजही उघड्यावरती राहावं लागते. हे पहा, हे या ठिकाणी आपण एक घर पाहतोय. या घराची अवस्था आपण बघू शकतो. तर या घरामध्ये माणसाने राहणं कितपत योग्य आहे आपल्या प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. तर अशाच प्रकारची स्वरूप या वस्तीवरती ते माझे घरवारी वारले 29 जानेवारी 2022. नंतर ते वारल्यानंतर माझं म्हणजे अपघात झाला. तुम्ही कधीपासून राहता इथे? माझं लहानपणच गेलं इथं, लहानपणापासून इथं. म्हणजे तुमचा जन्म इथं झाला? हा, घर व्यवस्थित नाही, घर बी नाही. हे आहेत बाबासाहेब पवार. यांच्या पत्नीचं नुकतंच निधन झालं आणि एका अपघातामध्ये त्यांचा पाय जो आहे पूर्णपणे अपंगत्व आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या व्यक्तीला आज या अशा प्रकारच्या घरामध्ये राहावं लागतं आणि पूर्णपणे निराधार झाल्यामुळे आज त्याला कुटुंबाचा आधार नाही आहे आणि आज ते विनंती करतायत की कुठेतरी शासनाकडून त्यांना एखादं घरकुल मिळावं जेणेकरून उन्हातानामध्ये पावसा पाण्यापासून ते स्वतःचा बचाव करू शकतात. म्हणजे ही जे काही 15-20 कुटुंब आहेत, 15-20 कुटुंब या ठिकाणी वास्तव्याला गेले 35-40 वर्ष आहेत. तर जसं तुम्ही म्हटलात की जो पारंपरिक व्यवसाय दगड फोडण्याचा, यंत्र आली आणि सामग्री यंत्रामुळे, यांत्रिकीकरणामुळे तो व्यवसाय आपला गेला. आता जो पडेल तो रोजगार, जे पडेल ते काम इथले कुटुंब करतात. पण 35-40 आहेत कुटुंब आहेत. म्हणजे तुमचं बऱ्यापैकी या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये मतदान पण आहे. घर का मिळाली नाही? का मिळालं काय आपल्या हातात आहे? काय येतेच जाते, समजा देतात म्हणते, आहेत म्हणते, काय कोणाला आलं कोणाला गावात जाते. कुटुंब बाहेरच्याच लोकांना जास्त मिळतात ना इतर समाजाला. आपल्या वाटत समाजाला कोणत्या समाजाला? सांबार येतं, हरिजन येतं, मातंग समाज येतं, जास्तीत जास्त त्यांच्याकडे जात ते. समाजाकडे म्हणजे नॉर्मलच आहे ना, इकडे येतच नाही. मिळतंय गावामध्ये फक्त वडार समाज जो आहे म्हणजे हा भटकी विमुक्त समाज येतो, या समाजालाच मिळत नाही असं तुमचं नाही? हा बरोबर आहे. मग त्याच्यासाठी समाजाने मिळून किंवा सर्व लोकांनी मिळून काही प्रयत्न किंवा काही पाठपुरावा काही केलंय का? कधी आंदोलन, कधी नाही आंदोलन नाही, काय नाही. का बरं असं? म्हणजे आपल्याला घर तर नाही, आता तुमचं घर आम्ही पाहिजे असतंय. कधीतरी एका जागी जमायचं, 17 कोणी कुंकड कामाला गेलं मग तिकडेच राहायचं आपलं कधीतरी. एका जागेवर स्थायिक नाही तर तिथे आहे घर, बाया पोरं असतात, कोणी कुंकड कामाला गेलं आणि काही उपयोग होत नाही. जर बोलून बी एवढं बोलते तेवढं कर. मतदान टायमाला मग आश्वासन देते आम्हाला, 5 लाख तुम्हाला देवाला देऊ, मंदिराला देऊ, कशाला देऊ. कसलं दिलं नाही घेणार काय? आश्वासनावर आश्वासन ते फक्त मिळते. बरोबर देऊ फक्त असं म्हणणार. आले कोणीतरी बाबा तुम्हाला असं देऊ, तर मग ते म्हटले ना आपण त्याच्यावर भरोसा विश्वास ठेवून आपला आता चाललंय आमचं. तोपर्यंत आता गेली 35-40 वर्ष विश्वासच आहे. आता तुमच्या घराची अवस्था बघितली, बाकीच्या वस्तीवरच्या लोकांच्या घरांची अवस्था बघितली, जवळपास सगळ्यांचे घर धोकेदायक झालेले. पाऊस आला तर बदा गळू शकतो, पाणी गेल्यावर पडू शकतात. गेल्या वर्षी साऱ्या घरांनी पाणी होतं ना, आणि फोटो पण काढलेले आहेत पाण्यातले. तर आता पाऊस आला तर घरात पाणी काय की वरण समजच पाणी इकडे येतंय ना गावांचं समज, मग पाण्यातच असतेच घर. पावसाळ्यात आम्हाला झोपायला जागाच नसते. मग आता हे जर का नुसतं आश्वासनावरती तुम्ही जर राहायला जीवन तर कसं होणार?
जसं तसं चालू द्यायचं, आता काय करायचं, आपली जशी परिस्थिती असेल तसं राहायचं, त्याच्यावर काय करणार आहे. तर त्याच्यावरती काहीतरी पहिल्यासारखे आमचे धंदे जर असते तर असे काय गरज होते आता मॉल मधून काही गाड्यांना बाहेरला काम आहे तर गाड्याला नाही, ऑर्डर मध्ये ते काम होत, काम ते भरपूर किमतीचे काम राहायचे, आमचं बघायचं असं होतं ना. पण आता ते संपल्यामुळे सारं गेलं नाही मशिनीवर काम व्हायला. बरं, जर आता आपल्याला जर काय याचा पाठपुरावा करायचा असतो, कागदोपत्री अधिकाऱ्यांशी भेटणं असेल, अर्ज करायचा असेल, काहीतरी अर्ज लिहून द्यायचा असेल, तर तुम्ही सगळे मिळून त्याचा पाठपुरावा करू शकता का? हा, करू ना. म्हणजे तुम्हाला जर सगळ्यांना जर घरं मिळवायची असतील तर त्याला एकत्रित तुम्ही लढा देऊ शकता. कागदपत्र मिळतील की कसं आहे घ्यावा, काय लागतील ते आपलं पाठपुरावा करून ते देऊ शकता. देऊ शकतो. बाकी तालुक्याला जर जायचं ठरलं साहेबांना भेटायला वगैरे तर तुम्ही लोक येऊ शकता. त्यांना तुमचं काय म्हणणं आहे, तुमच्या अडचणी आहेत ते मांडू शकता. ठीक आहे, धन्यवाद सर्व सविस्तर माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी आपण सर्व वस्तीवरती ज्यावेळेस फिरून पाहिलं, 15-20 कुटुंब आहेत भटार समाजाचे, भटके मुक्त समाजामध्ये येतो आणि सर्वांची परिस्थिती गंभीर आहे, त्यांच्या घरांची परिस्थिती गंभीर आहे. ऊन वारा पावसामुळे दगड मातीची घरं असल्यामुळे कोणत्याही क्षणी पडू शकतात आणि एखादी जीवितहानी होऊ शकते, नैसर्गिक आपत्ती मोठी होऊ शकते. ते टाळण्यासाठी निश्चित या सर्व लोकांना शासकीय योजनेच्या आधारावरती घरकुल योजना असेल किंवा इतर आणखी योजना असेल किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना असेल, या योजनांअंतर्गत त्यांना निश्चितच घर मिळायला पाहिजे. त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, सर्वांची इच्छा आहे आणि येत्या काळामध्ये या सर्व गोष्टींसाठी ते प्रयत्न करतील, कारण की सर्वांच्याच घरांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे एकत्रित प्रयत्न करून शासनाला विनंती करतील, संबंधित यंत्रणाला विनंती करतील की लवकरात लवकर त्यांना त्यांची निवाऱ्याची जी काही अडचण आहे, त्यांची जी काही वसाहतीची अडचण आहे ती दूर होईल.